हॅलो फ्रेंड्स, तर सिद्धीच संस्कृती या माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर सोमवारी आम्ही कुठेतरी गेलो होतो, मी आणि आदिती. तर ते तुम्हाला दाखवायचं होतं मला, तर तेच या ब्लॉगमध्ये आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. तर तुम्ही आता पाहिलं असेल, मी प्रोटीनचा डबा रिधानपासून लपवण्यासाठी कपाटावर ठेवला होता. आणि ॲक्च्युली तो सतत मागतो ते, आणि त्याचा वास लगेच येतो, कारण चॉकलेट फ्लेवर आहे. आणि त्याला ते मी नाही देऊ शकत, कारण ते लहान मुलांना नाही देऊ शकत आपण प्रोटीन. तर तो सतत तो डबा बघितला की मला मागत असतो, आणि मी तो कपाटावर ठेवला होता, जो माझ्याच लक्षात राहिला नाही. आणि शोधतीये कुठे गेला डबा. खरं तर त्याच्यापासून लपवायचा होता, पण तो माझ्यापासूनच लपला होता डबा. आणि शोधला शेवटी कपाटावर सापडला. तर आता प्रोटीन शेक घेतेय. तर मला पटपट आवरून निघायचं आहे, आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला कळेलच पुढे ब्लॉगमध्ये. तर आता चपात्या करून घेते पटकन. ऋग्वेदसाठी स्वयंपाक थोडासा करून घेते आणि मग निघते. तर आम्ही असे तोंड बांधून निघालो आहे पुण्याला. तर आम्ही निघालो आहे हडपसरला, आणि बसमध्ये बसलो आहे आत्ताच. काय एक काम आहे आमचं, तर ते तुम्हाला पुढे कळेलच काय काम आहे ते, पण स्टे ट्यून. आम्ही पोहोचलो आहे हडपसरला, आणि आमचं जिथे काम आहे तिथे आता आम्ही चालत चाललो आहे. ॲक्च्युली आम्ही ब्लाऊज टाकायला आलो आहे सासवडून हडपसरला. त्याचं कारण मी तुम्हाला सांगेनच पुढे. आणि आम्ही जिथे गेलो होतो हेच ते दुकान जिथे आम्ही ब्लाऊज शिवलेले आहे. हडपसरचं एक संकुल आहे, आणि इथे इतके छान ब्लाऊज शिवून मिळतात ना, आणि खूप स्वस्त दरामध्ये मिळतात. आम्ही आधी लक्ष्मी रोडला जात होतो, पण लक्ष्मी रोडपेक्षा इथे रेट एकदम सुटेबल आहेत आपल्याला. तर तुम्ही एकदा व्हिजिट करा, मी ॲड्रेस मेन्शन करेलच. इथे सुजाता मस्तानी जे आहे त्याच सिग्नलला ऑपोजिट साईडला आत एक हा रोड जातो. त्या रोडला हे संकुल आहे मोठं पूर्ण. तुम्ही बघू शकता, हे पूर्ण आतून ब्लाऊजचं आहे. हे बघा, इथून त्याला एंट्री आहे, आणि इतके सुपर ब्लाऊज शिवून मिळतात. त्यानंतर वर्क पण खूप छान करून मिळतं. हडपसर सोलापूर जो हायवे आहे तिथे तुम्ही येऊ शकता. खूप छान ब्लाऊज शिवून मिळतात, आणि रेट पण एकदम रिजनेबल आहे. तर त्यासाठी आम्ही सासवडहून खास हडपसरला ब्लाऊज टाकायला फक्त आलो होतो आज. आणि ते वर्क आहे, आणि वर्क शिलाई, आणि मी माझे काही ब्लाऊज पण तुम्हाला दाखवेन. इथे शिवले होते मी माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेला, तर ते पण तुम्हाला नक्की दाखवेन. तर आता मी त्या टेलरकडे जे ब्लाऊज शिवले ना ते तुम्हाला दाखवते लग्नाच्या वेळेला. तर हा एक आईचा ब्लाऊज आहे, एका माहेश्वरी साडीवरचा. खूप सुंदर आणि एकदम नाजूक वर्क केलं होतं, कारण ती साडी पण फार अशी हेवी नाही आहे. तर हे असं एकदम तुम्ही बघू शकता, नाजूक पण एकदम सुपिरियर आरी वर्क त्यांनी करून दिलं होतं. साधारणपणे 2500 2500 का 2800मध्ये हे वर्क झालं होतं आमचं. आम्ही दोघींच्याही साड्या सेम होत्या, सो आम्ही ब्लाऊजचं डिझाईनही ऑलमोस्ट सेमच करून घेतलं होतं. थोडासाच फरक होता डिझाईनमध्ये. सो हा माझा ब्लाऊज आहे, आणि याचं तुम्ही पूर्ण वर्क बघू शकता. हे फ्रंट आणि हे बॅक.
दिसतंय, खूप छान केलं होतं हे वर्क. तर दोघीच्या ब्लाऊजचा रेट साधारण सेमच होता. त्यानंतर हा सिम्पल एका साडीवरचा ब्लाऊज आहे माझा, ज्याला मी वर्क वगैरे काही केलं नव्हतं, कारण ऑलमोस्ट काठ पण खूप छान आहेत ह्याचे आणि मला उगाचच ते वर्क करून घालवायचे नव्हते काठ, कारण वर्क केलं तर ते ह्याच्यावरच येणार. सो हे प्युअर सिल्क साडी होती माझी एक विधीची, त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे, पण तो पण खूप सुपिरियर आणि छान शिवला होता, प्रिन्सेस कट. त्यानंतर हा आईचा ब्लाऊज आहे, लग्नाच्या साडीवरचा. तोही खूप सुंदर त्यांनी दिला होता शिवून आणि वर्क पण खूप सुंदर झालं होतं याच्यावरचं पण, बघू शकता जवळून. तर मला आहे ना लक्ष्मी रोडला मी शिवले होते ब्लाऊज, आणि ह्याच्या आधी म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेला किंवा माझ्या साखरपुड्याच्या वेळेला, तर तेव्हा तिथले रेट मला खूप, तेव्हाही आणि आत्ताही मी शिवले. तर आमची म्हणजे जी ब्राईड होती माझी भाऊजे, तिचे पण ब्लाऊज आम्ही लक्ष्मी रोडला शिवले. तर खूप रेट आहे, खूपच जास्त रेट आहेत त्याच्या, ऑलमोस्ट निम्म्या किमतीमध्ये आम्हाला हे रेट मिळाले. म्हणजे तिचा जो ब्लाऊज होता ब्राईडचा, तो सुद्धा एवढा भरलेला नव्हता, तरी त्याचा रेट ऑलमोस्ट आम्हाला 9,000 9,500 असा पडला. पण माझा ब्लाऊज तुम्ही आता बघा, जो मी लग्नाच्या साडीवरचा केला होता वर्क, तर हा आहे माझा ब्लाऊज. त्याचं तुम्ही वर्क बघा, हे बघताय तुम्ही, पूर्ण भरलेले स्लीव्ज आहेत, पूर्ण वर्क आहे. हे असे लटकन, जे की तिच्या ब्लाऊजला एवढं वर्क अजिबात नाही आहे ब्राईडच्या. आणि एवढं वर्क हवं असेल तर त्यांचे रेट होते साधारणपणे 15,000, 14, 13 असे काहीही म्हणजे रेट सांगत होते. ठीक आहे, माझं म्हणणं काय, तुमची मेहनत आहे, तुम्ही पैसे घ्या, सगळं मान्य आहे मला, पण कुठेतरी आपल्यालाही ते परवडलं पाहिजे. आणि आपल्याला जिथे परवडतं तिथे आपण जायचं. त्यांना घ्यायचं असेल, अर्थात त्या जागेचाही तो भाव असेल, आणि ते म्हणजे ज्यांना जे अफोर्ड करू शकतात अर्थात ते घेऊ शकतात. पण मला असं वाटतं आपण स्वस्तातल्या स्वस्तात अजून कुठे मिळू शकतं हे आपण कायम शोधलं पाहिजे. तर मी ते शोधून काढलं. आणि असं बॅक वर्क पण असं आहे, पूर्ण बॅक पण पूर्ण ह्याची भरलेली आहे आणि खूप छान वर्क झालं होतं हे. सो मला हे खूप आवडलं. आणि आपण कधीतरी आपल्याच घरातल्या लग्नाच्या वेळेला ह्या हाऊस करतो, प्रत्येक वेळेला आपण एवढं काही करत बसत नाही. तर मला असं वाटतं जेव्हा आपण करतो तर ते आपलं इच्छाही आपली फुलफिल झाली पाहिजे आणि आपल्याला ते अफोर्डही झालं पाहिजे. म्हणून मग मी हा टेलर शोधून काढला. आणि ॲक्च्युली त्या संकुलमध्ये पूर्ण सगळे ब्लाऊजचे टेलर आहेत आणि बरेच जणांचे ऑलमोस्ट हेच रेट आहेत. तर तुम्ही नक्की जावा. तर माझ्या लग्नाच्या म्हणजे माझ्या नाही सॉरी भावाच्या लग्नाच्या साडीचा जो मी ब्लाऊज हा म्हटलं ना पूर्ण हेवी केला होता मी, हेवी वर्क, तर त्याचे मला पडले आहेत फक्त 4,500 रुपये. आता मी फक्त 4,000 का म्हणते, तुम्हाला असं वाटेल 4,500 पण किती मोठी रक्कम. तुम्ही बाहेर जाऊन बघा, तुम्ही ह्या वर्कचे तुम्हाला कमीत कमी 9,000 8,000 असे रेट तर ते सांगतातच. मला अवघ्यात 4,500 मध्ये पूर्ण शिलाई सहित हा ब्लाऊज मिळालेला आहे शिवून. तर आणि जड आहे, खूप हेवी वर्क आहे. आणि पहिलं आणि शेवटचं मी केलं आहे, परत एवढं करणार पण नाही, कारण माझ्या लग्नाच्या वेळेला मला ती हाऊस राहून गेली होती. मला ते एवढं वर्क वगैरे माहीत नव्हतं किंवा तेव्हा एवढं नव्हतंच. पण आता ती मी हाऊस पूर्ण केली आणि ती मला कमी पैशात मिळाली, त्यामुळे मला खूप आनंद झाला. तर तुम्हीही तिथे जावा नक्की. आणि तुम्हाला जसा ॲड्रेस मी सांगितला, हडपसरच्या PMT स्टॉपपासून सोलापूर हायवेला जो रोड जातो, तर तो तिथून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर तो टेलर आहे. आणि पूर्ण संकुलच त्या म्हणजे सगळे टेलर्सच आहेत तिथे. आणि तुम्हाला त्याच रेटमध्ये सगळीकडे तुम्हाला तिथे मिळेल, कारण त्यांचे रेटच ऑलमोस्ट सगळ्यांचे कमी आहेत. तुम्ही नक्की जावा. माझ्यामुळे काही फायदा झाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय. थँक्यू.